हाय नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आले मी वरती टेरेसवरती. तर उपासाची साबुदाणा चकली बनवणार आहे. तर इकडं आहे सगळं. चला आता मी बनवून घेते. आणि इकडं पाणी पडतंय, टाकी भरून चालले तर पाणी पडतंय, त्याचा आवाज येत असेल. साबुदाणा आणि बटाट्याची चकली करायचं चालू आहे इथं. तर पूजेच्या आई पण आल्या होत्या थोड्या वेळासाठी, तर त्या पण मदत करू लागायला लागल्यात आम्हाला. त्यांनी भरून दिलं, आम्ही केलं थोडं. त्यांना पण म्हटलं एक दोन. किरण, मी, पूजाची आई सगळ्यांनी केलं, त्यामुळं पटकन झालं, नाहीतर मला उशीर लागला असता. प्रत्येक ठिकाणाची पद्धत वेगळी असते करायची. चकली म्हणा, काहीही करायची पद्धत सगळ्याची वेगळी असते. एरिया बाईचं असतं, प्रत्येक एरियामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करतात. तर आमच्या इकडं ना साबुदाणा भिजवतात आणि त्याच्यामध्ये बटाटा घालून, उकडलेला बटाटा किसून किंवा मॅश करून मिक्स करून मळून ते एकजीव करून तसे करतात. आणि पूजेच्या आईंच्या तिकडं त्यांच्या तिकडची वेगळी पद्धत आहे. चला मी आता पापड आणायला चालले. संध्याकाळ झाल्याच्या इथं मी गेले, आले मी आता वरती. इकडं पापड न्यायला संध्याकाळचे 5:30 पावणे 6 झालेत. जय आणि तन्मय गेले चहा पिऊन. आज तन्मयला जयनीच नेलं स्विमिंगसाठी. रोज मी जाते. आणि खूप छान वातावरण झालंय, एकदम संध्याकाळचं मस्त वाटतंय. आणि इकडून सूर्यास्त व्हायला लागलाय, म्हणजे अजून व्हायचं आहे पण छान दिसतंय सूर्य. खूप असं लालसर असं खालून एवढं कधी एवढं जाणवत नाही, वरती आल्यावर छान वाटतंय. तर आता मी घेऊन जाते ही चकली. एका दिवसातच छान अशी वाळली, पण अशी पण खायला छान लागते. पण तळल्यावर तर अजून छान लागेल. मीठ तिखट एकदम बरोबर झालंय. उद्या पण काहीतरी बनवणार आहे साबुदाण्याचं. आधी उपवासाचे बनवणार पदार्थ आणि मग नंतर दुसरे तांदळाच्या पापड्या, कुरड्या. बघू आता काय काय कसं कसं होतंय. आज तर झाल्या चकल्या उपवासाच्या. आज बनवले पुरी भाजी. रेसिपी काही शेअर केली नाही, फक्त आज खूपच काम असल्यामुळे मी काही रेसिपी बनवली नाही. तर इथे मस्त अशी पुरी भाजीची भाजी. आम्हाला मटकी आणि बटाटा मिक्स पुरी बरोबर भाजी आवडते. मस्त अशी फुगले पुरी, एकदम टम्म फुगली. आणि इकडं भात पण बनवून तयार झालाय. मस्त असा फडफडीत भात झालाय. इकडं आंबील पण बनवून घेतले. अचानक ठरलं की देवाची तळी उचलायची. ह्या महिन्यात आम्ही देवाला जातो, पण पोरांच्या एका लागोपाठला परीक्षा आल्या, त्यामुळे काही जायचा योगच झाला नाही. तर आज नैवेद्य करायचा पण असं लक्षात नव्हतं, मनात पण नव्हतं, ध्यानात पण नव्हतं. आणि एकदम देवाची इच्छा आहे का काय माहिती. आज पुरी भाजी श्रीखंडाचा नैवेद्य खायची. माझ्या अर्ध्या तासापूर्वी पण नाही, 5-10 मिनिटात माझं मन तयार झालं की आपण आंबील करायची आणि नैवेद्य करायचा म्हणून. आणि मिस्टरांनी नारळ पण आणलेत आणि दही पण आणलं आंबीलसाठी. म्हणजे असं नव्हतंच करायचं, असं हेच नव्हतं. तर योगायोगाने झालं. आणि आता तळी पण भरणार आहे देवाची. आंबील सासूबाईंना करायला सांगितली आणि आंबील ही झाल्यानंतर सगळा स्वयंपाक ही झाला होता, फक्त पुऱ्या राहिल्या होत्या. तर माझं पुऱ्या बनवायचं काम चालू होतं आणि सासूबाईंना सांगितलं नैवेद्य भरा. तर त्या भरत्यात आता नैवेद्य भरून देवाला ही नैवेद्य दाखवणार. तळी उचलण्यासाठी असे नैवेद्य भरून ठेवायला लागतात. नंतर नैवेद्य ही दाखवून घेतले. सासूबाईंनी पोथ ही पेटवली, नंतर परडी ही भरली, नैवेद्य ही दाखवून घेतले. तळी उचलण्यासाठी नैवेद्य भरलेले. नंतर इथं पेल्यामध्ये आंबील ही भरून घेतले. तर देवाला आंबिलीचाच मान असतो ज्योतिबाला. तर आंबील पण घेतले. इकडं दिवटी पण पेटवण्यासाठी सगळं ते तेल वात लावून ठेवले. दरवेळेस आम्ही पुरणपोळी करतो, तळी ही उचलायची असेल देवालाही जाऊन आल्यानंतर पुरणपोळी करावी लागते तळी उचलण्यासाठी. पण ह्यावेळेस देवाची इच्छा असली भाजीचा नैवेद्य खायची.
ज्योतिबाच्या नावानं चांगलं आई राधा उद उद. माझं चाललं होतं उद्या पुरणपोळी ही काहीतरी करायचं आणि आज देवाची इच्छा असेल, आज पुरी भाजी ही खायची. तर अशा पद्धतीनं तळी भरून झाल्यानंतर सगळ्यांनीच एकत्र जेवण ही केलं. तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला सांगा कमेंट करून. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.